राम राम मंडळी, आजचा ब्लॉग फक्त ब्लॉग नाही, एक महाभारती रणसंग्राम आहे. सकाळची सुरुवात झाली. ज्यांचं नाव घेतलं की त्रिकाळ शुद्ध होते, हनुमान दादा. गावातला खरं सुख म्हणजे सकाळी दादांचं दर्शन. निघालो थेट मंदिराकडे. जग जिंकायचं तर शक्ती हवी असं म्हणत हात जोडली. दर्शन झालं आणि घरी निघालो. गावातला अनिवार्य युद्ध, शेणोचल मोहीम. 5 मिनिटाचं काम 2 मिनिटात उरकून घेतलं. आता पुढचं मिशन पप्पाने घेऊन जायचं होतं दवाखान्यात. काढले आपली धन्व आणि निघालो फुलंब्रीच्या रस्त्यावर. रस्ता जणू कुरुक्षेत्र वाटत होता. पप्पा मागे, मी पुढे, जसं अर्जुन आणि कृष्ण रथात निघाले असतील. पण इथे रथ नाही तर आमची स्प्लेंडर होती. पोहोचलो फुलंब्रीच्या राज दवाखान्यात. डॉक्टर आले. पप्पांनी एक नजर टाकली आणि लागले काहीतरी भाषाशास्त्र लिहायला. भाषाशास्त्र घेऊन थेट निघालो मेडिकल वाल्याजवळ. मी मेडिकल वाल्याला विचारलं, भाऊ ही भाषा नक्की कोणती हो? मेडिकल वाल्यानं पण हसून उत्तर दिलं, डॉक्टरांचं गुप्त मंत्र आहे. शब्द होते वैद्याचे पण अर्थ होते खिशातून रुपये काढून देणार. डॉक्टरने केली सलाईनची तयारी आणि टाकली एकदम बाणासारखी सलाईन. मी खुर्चीत भीष्मासारखा अंथरुणावर. एक थेंब म्हणजे धैर्याची परीक्षा. सलाईन पडत होती आणि मी स्वतःलाच विचारत होतो, ही काय तपश्चर्या आहे का? शेवटी सलाईन संपली आणि मी झालो मुक्त. जणू वनवास संपून परत आलेला राम. पप्पांचा रिपोर्ट हातात आणि मी घरी निघालो. मनात फक्त एकच वाक्य, आज दवाखान्यात रावण नव्हता पण लूट जबरदस्त होती. तेवढं फॉलो पण करून घ्या. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.